हृदयमानव अशोकराव राव. येथे ऐकायला? हॅलो. नमस्कार. मी रघुनाथ पवार. मानवतेकडे घेऊन जाणाऱ्या आणि लोकशाहीला बळकट करणाऱ्या भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ कलास्नेहाचे हृदयमानव अशोकराव आणि त्यांचे सहकारी आणि आपण सर्व उपस्थित, आपणा सर्वांना संविधान दिनाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. हृदयमानव अशोकराव हे कलास्नेही आहेतच, पण त्याहीपेक्षा सामाजिक जाणीव असलेल्या नव्या पिढीचा एक उमदा तरुण म्हणून त्याचं आमच्याकडं फार मोठं आमच्या मनामध्ये त्याचं एक स्थान आहे. मी संविधानाबद्दल बोलणार नाही किंवा संविधानाबद्दल बोलणे इतकी माझी अभ्यास नाही, त्यामुळं मी संविधानाबद्दल बोलावं असं अपेक्षाही नाही. पण हृदयमानव यांना मला जो विषय दिलेला आहे, पेन्शन, खाजगीकरण आणि संविधानिक भूमिका, खरं तर त्यांची ही मागणी बरोबर आहे. मी सरकारी कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे आणि तोच ह्या व्यथा मांडू शकतो, म्हणून बहुधा त्यांनी मला निवडलं असावं. त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आधी सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतो. खरं तर बोलायचं झालं तर पेन्शन आणि खाजगीकरण हा सध्या महाराष्ट्रामध्ये तरी बर्निंग प्रॉब्लेम आहे. आणि तो बर्निंग प्रॉब्लेम अशासाठी आहे की या मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय वेळ पडली तर त्यांचे कुटुंबीयसुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत किंवा किंबहुना उतरत आहेत.
आजचा विषय तो नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि ह्या विषयाबद्दल परत येणार नाही, परत मी बोलणार अपेक्षित नाही आहे. खाजगीकरण आणि पेन्शन. सर्वप्रथम आपण खाजगीकरणाकडे वळूया. खाजगीकरण हे निव्वळ आर्थिक शोषण आहे. खाजगीकरण हे निव्वळ आर्थिक शोषण आहे. त्याचं कारण असं आहे की अल्प पगार, जे काम ज्या कामाचं मूल्य ठरलेलं आहे वेतन आयोगानुसार, त्या कामाचं अवमूल्यन करणं म्हणजे खाजगीकरण, कंत्राटी पद्धती. आता खाजगीकरण सरकारी संस्था होत्या किंवा सरकारी ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये जे काम करणारे होते सरकारी कर्मचारी होते, त्यांना त्या नियमानुसार पगार दिला जायचा आणि तो द्यावा लागू नये म्हणून कंपन्याचं खाजगीकरण होते की काय, म्हणजेच इथं आर्थिक शोषण होतं आहे हे निश्चित होत आहे. त्याचे परिणाम आणि त्याचे परिणाम बघण्या अगोदर आपण खाजगीकरणामध्ये किंवा कंत्राटी कर्मचारी भरतीमध्ये काय होतं ते पहिल्यांदा मी आपल्याला माझे 2 अनुभव आणि 2-4 गोष्टी मी आपल्याला शेअर करतोय. खाजगीकरण एकदा झालं किंवा कंत्राटी कर्मचारी तुम्ही नेमले तर तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडून हवे तितकं काम करून घेऊ शकतात. त्याला बिचाऱ्याला तुम्ही विशिष्ट म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये तू इथून जाऊ शकतो किंवा विशिष्ट वेळ ठरलेला असतो एका मजुराचा, मी सरकारी कर्मचाऱ्याचा असं म्हणणार नाही, एका मजुराचा ज्याचं संविधानिक हे आहे की बाबा तू 8 तास काम कर, तू 6 तास काम कर, तू विशिष्ट एक काम कर, त्याच्यानंतर तुला ओव्हर टाईम मिळेल वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आहेत. पण संविधानिक गोष्ट आहे की कुठल्याही मजुराने किंवा कुठल्याही मग मी मजुराने जाणून बुजून बोलतो, मग तो कर्मचारी असो किंवा अधिकारी असो किंवा कंपनीमध्ये काम करणारा मजूर, त्याचं एक संविधानिक ठरलेलं आहे की बाबा तुला एवढ्या तास काम करायचं. तुम्ही त्याला 12-12 तास, तो बिचारा आर्थिक आधीच परिस्थितीने गांजलेला असतो म्हणून त्यानं नोकरी स्वीकारलेली असते, त्याच्याकडून हवे तसं तुम्ही काम करून घेणार. दुसरी गोष्ट, इतकंही काम करून त्याला तुम्ही वेळेवर पगार द्याल का ह्याची गॅरंटी त्या काम करणाऱ्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला नाही. माझ्याकडे एक उदाहरण आहे. माझा एक सहकारी होता, कंत्राटी बेसवर कामाला लागलेला आहे. 9 महिने पगार नाही, विशिष्ट ठरलेला पगार, 9 महिने पगार नाही. पदरमोड करून रोजचं पेट्रोल टाकून तो माणूस किती दिवस कामावर येणार? एखादा महिना, एका दिवस, 2 दिवस, 4 दिवस, इतकं तर येऊ शकतो ना. 9 महिने जर तुम्ही त्याला पगार देत नसाल तर मग तुमच्या ह्या खाजगीकरणाचा आणि कंत्राटीकरणाचा सुशिक्षित बेरोजगाराला काय फायदा आहे? हे संविधानिक आहे का? नाही आहे, हे संविधानिक नाही आहे. संविधानामध्ये काय सांगतात की राज्य ही आपली आर्थिक क्षमता व विकास याच्या मर्यादेत कामाचा हक्क, शिक्षण, बेकारी, बेरोजगार, वार्धक्य, आजारपण, विकलांगता, खाजगीकरण यातले कुठली गोष्ट लागू पडते? खाजगीकरणामध्ये काय झाले, कामासाठी कायद्याच्या स्वरूपात कायदेशीर हमी असायची. कामासाठी ही संविधानिक गोष्ट आहे. जेव्हा एखादं काम ठरलेलं असतं किंवा एखादा सरकारी कर्मचारी असेल, मग तो कंपनी कामगार असेल किंवा सरकारी कंपनी कामगार असेल, खाजगी कंपनी कामगार असेल किंवा सरकारी नोकर असेल, सरकारी अधिकारी असेल, त्याचा एक विशिष्ट कायद्याच्या स्वरूपात कायदेशीर, बाबा तुला दर महिन्याला इतका पगार मिळणार. भले 1 तारखेला मिळतो, काही जणांना 30 तारखेला मिळतो, बऱ्याच जणांना 1 तारखेला मिळतो, काही जणांना 15 तारखेला पण मिळतो, पण कायदेशीर त्याचा ठरलेला आहे, तो पगार निश्चित मिळतो. खाजगीकरणामध्ये हे मिळेल किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळतो का?
नाही मिळत आहे. काही काही आता मी एखाद्या विशिष्ट संस्थेचं किंवा एखाद्या याचं नाव घेणं ठीक नाही. काही काही कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा 3-3, 4-4, 5-5 महिने पगार होत नाही. मग जेव्हा एक समान काम करतो तेव्हा कामच आहे, कामच आहे. मग तो लिहिणारा असो त्याचंही काम आहे, शेतात राबणार आहे ते त्याचंही काम आहे, ज्याचं त्याचं मूल्य ज्याच्या त्याच्याप्रमाणे ठरलेलं आहे. मग तो बिचारा आमचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जरी असेल तरी त्याला त्याच्या वेळेमध्ये पगार तरी देणं बंधनकारक आहे ना, किंवा मिळाला पाहिजे का नाही. त्याचे कुटुंब कशावर जगणार. हल्लीच्या महागड्या शैक्षणिक धोरणामुळं, हल्लीच्या महागड्या शैक्षणिक धोरणामुळं आणि कंत्राटी पद्धत म्हणजे खाजगीकरण असो किंवा कंत्राटी पद्धतीमुळं ह्यामध्ये कुटुंबाचा, त्या सगळ्या कुटुंबाचा सगळा आर्थिक व्यवस्था विस्कटून जाते. आणि ह्यामुळं भविष्यात शैक्षणिक मागासलेपणा डोकावण्याचा धोका आहे. शैक्षणिक मागासलेपणा डोकावण्याचा धोका आहे. जेव्हा परत बेकारीकडे येतो मी. बेकारी का वाढली ह्याचं स्टॅटिस्टिक उदाहरण आपण लोकसंख्या जनरली मानतोच आहे. ते त्रिकालवादी सत्य आहे की बाबा आपल्याकडं लोकसंख्या वाढलेली आहे, कामं मागणारी माणसं भरपूर आहेत आणि कामं कमी उपलब्ध आहेत. मग बेकारी वाढायचं खरं कारण संविधानिक असं आहे की संविधानामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की राज्यानं स्वतःचे उत्पन्न, राज्यानं म्हणजे फक्त आपलंच राज्य नाही, संविधानामधलं राज्य म्हणजे प्रत्येक राज्य किंवा घटक संघराज्य असं आहे. तर त्यांनी त्याचा स्वतःचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतःच्या संस्था निर्माण करणं किंवा इंडस्ट्रीज बोलवणं आणि मग बेकारी कमी करणं हे खरं काम आहे. आणि त्यामध्ये हल्ली फार मोठे फॅड निघाले. फॅड म्हणजे अनुभव नावाच्या एका शब्दानं सेवानिवृत्त झालेल्या लोकांना कामावर घेतलं जातं आणि त्याच्याच घरची तरुण मुलगा बेकार बसलेला आहे. कारण का तो अनुभव म्हणून थोडा पैशात कमी काम करणार आणि तू इकडं बेरोजगार असलेला त्याला सुद्धा इतकं पैसे देऊन कामं घेऊ शकता. मग तुम्हाला अनुभवाची गरज. बरं तुम्ही सगळेच अनुभव एकदम ठेवले तर नवशिक्या त्याला कधी अनुभव मिळणार. ही गोष्ट संविधानिक आहे का. तिसरी गोष्ट अशी की कंत्राटी पद्धतीवर असलेली व्यक्ती समान काम समान वेतन मागू शकत नाही. का. कारण तो त्याचा हक्क नाही आहे. पण तो जर इनबिल्ट असेल किंवा सेवेमध्ये असेल किंवा कुठल्याही करारबद्ध असेल तर एखाद्या समान काम समाला वेतन मिळू शकतं. एखादा ज्येष्ठ अधिक 5-25 वर्ष झालेला जरी कर्मचारी असेल किंवा नवीन लागलेला त्यांचं पे बँड किंवा त्यांचं मूळ ठरलेलं मूळ वेतन तरी फिक्स असतं ना. अनुभवानुसार पगार वाढेल ती नंतरची गोष्ट आहे. पण कंत्राटी कर्मचारी हे मागू शकत नाही. त्यांना तुला 10,000च दिले जातील. तू 25 वर्षाचा अनुभव आहेस किंवा 15 वर्षाचा आहेस किंवा 0 अनुभवी आहेस. कंत्राटी याच्यात कुठं आलं अनुभवाचा आणि अनुभवाचा विषय. ही गोष्ट संविधानिक आहे का. नाही आहे. कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी तरतुदी कराव्यात. कामाबाबत न्याय म्हणजे काय. कोर्टात जाणं नाही. न्याय म्हणजे कामाबाबत तुम्ही कामामध्ये थोडीशी समानता ठेवा किंवा मानवीय परिस्थिती म्हणजे अगदी तुम्ही निर्दयपणे तुम्ही एखाद्याला कामाला नका ना झोपू. तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना खरोखर विचारावं. त्याला बिचारायला एकतर तो पैसे मिळत नाही आहेत किंवा खाजगी कंपन्यामधल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्ही सांगा ते चांगले वेल ड्रेस्ड असतील अगदी, पण सगळेच वेल ड्रेस्ड
मनातून वेल ब्लेस्ड नाही आहेत. त्यांना नाईलाजाने तिथं जावं लागतंय कधी कधी. परत आता आर्थिक अस्थिरता ही गोष्ट फार महत्वाची. आर्थिक अस्थिरता, आर्थिक अस्थिरता निर्माण झाली ना की बेरोजगार दिशाहीन होतो. आणि मग एकदा बेरोजगार किंवा एखादा तरुण दिशाहीन झाला की त्याला प्रवाहामध्ये आणण्यासाठी संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब वाताहतीमध्ये जातो. आणि नकळत समाजामध्ये सूर आहे, एक समाजामध्ये संपूर्ण मानवी भावना आहे ही की खाजगीकरणामुळं, मग ते खाजगीकरण म्हणजे अर्थात शासनाच्या विविध वगैरे असेल किंवा ज्या काय असेल ते मला त्याविषयी अजिबात बोलायचंच नाही किंवा माझा ते बोलण्याचा अधिकार पण नाही आहे. खाजगीकरणामुळं भविष्यात सरंजामशाही बळावेल असा सूर नक्की, मग तो छोटासा कर्मचारी असो किंवा बेरोजगार असो किंवा सामान्य माणूस असो, त्याच्या मनात मात्र हे नक्की आहे की बाबा सगळंच जर खाजगीकरण झालं तर सरंजामशाही सुद्धा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. ही गोष्ट संविधानिक नाही, ही एक गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला एक उदाहरण मी सांगितलं की एक 9 महिने सुद्धा त्या माणसाला पेटून, तशीच अशी बरेचदा गोष्ट घडते की खाजगीकरणामध्ये प्रचंड अडचणी इतक्या येतात की तुम्हाला सुविधा प्रचंड मिळतात वगैरे वगैरे वगैरे, हे पण हे ज्या आर्थिक स्थिरता आपल्याला मिळालेल्या कंपन्या आहेत तिथंच असतंय. आर्थिक स्थिरता ज्यांच्याकडे अस्थिरता आहे ते बिचारे दररोज आकाशाकडे एकटक बघत असतात, माझं उद्या कसं होणार. त्यांना भविष्याची चिंता आहे. म्हणून पेन्शन हा विषय आता मी थोडक्यात घेतोय, कारण मला थोडासा नेटचा इश्यू दिसतोय. मला तुमच्याशी फार बोलता येणार नाही असं मला लक्षात येते, कारण मी माझ्या गावी आलेलो आहे. थोडासा नेटचा इश्यू येते. तर पेन्शनच्या विषयी मी 2-5 मिनटं बोलतो आणि आपण हा सेशन संपवूया. मी तुम्हाला मी तुमची माफी मागतो. पेन्शन का असली पाहिजे? अर्थात तुमचं असं मत असेल की ह्यांना पेन्शन नाही म्हणून हे बोलतात वगैरे काय. मी पेन्शनधारक आहे, तरी मी पेन्शन नसलेल्या माझ्या नवीन जे कुठल्याही संवर्गाचे, अगदी माझे चतुर्श्रेणीचे असतील, माझ्यासारखे तृतीय श्रेणीचे असतील, अगदी श्रेणी 2चे असतील किंवा किंबहुना माझे वरिष्ठ वर्गाचे सर्व अधिकारी असतील, त्यांची पेन्शन बंद झालेली आहे. मग आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला पेन्शन आहे मग तुम्ही कशाला बोलता, तुम्हाला बोलायची गरज आहे का वगैरे, असं एखादं होऊ शकतं. काय नाही का नाही. ज्याला पेन्शन नाही तो माझा भाऊ आहे आणि मला पेन्शन आहे. तुम्ही ह्या गोष्टीवर फक्त एक प्रकर्षानं जाणून घ्या. ज्याला पेन्शन नाही तो माझा भाऊ आहे आणि मला पेन्शन आहे. मला 2 मुलं आहेत, भावाला पण माझ्या 2 मुलं आहेत. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला पेन्शन मिळणार आहे. माझ्या मुलांनी माझ्याकडे बघितलं मला काय फरक पडत नाही. पण माझा भाऊ उद्या सेवानिवृत्त झाला तर त्याला मुलं कशी हिटवतात, त्याचं काय होईल? हे संविधानिक आहे का हो? इथं कुठे आर्थिक स्थिरता, समानता वगैरे असं काय दिसतं का हो? मी संविधानाच्या कलमाचा ज्ञाता नाही किंवा संविधानाला हात सुद्धा लावायची माझी वाचण्याची, म्हणजे इंग्रजी तरी वाचणं शक्यच नाही, मराठीत वाचतो आपलं म्हणजे. तर त्यामधल्या प्रत्येक कलमाचा प्रत्येक वेळेला ह्या कलमाचा त्या कलमाशी, त्या कलमाच्या त्या कलमाशी काय संबंध लावून काही करू. मानवतावाद आहे लोकशाहीमध्ये. मानवतावाद पहिला मानवतावाद आहे हो.
तुम्ही माझ्यासोबत एका विशिष्ट, मी 2005 पण नाही म्हणणार, एका विशिष्ट तारखेपासून माझ्या नंतर लागलेल्या माणसाला, माझ्यासोबतच्या माणसाला पेन्शन देत नसाल तर त्याच्याने माझ्यामध्ये मानसिकतेमध्ये नक्की फरक पडतो की नाही? पडणार ना साहजिक. तो बिचारा पेन्शनचं काम होईल का हो? कसं होईल हो? भले आता आम्ही थोडेसे वयस्कर आहोत, आमची मुलं आता शिकलेली आहेत, मुलंही आमची मोठी झाली, त्या बऱ्याच जणांची अजून लग्नसुद्धा झालेली नाहीत हो. आणि ज्यांची मुलं आत्ता लहान लहान शिकत आहेत त्यांच्या शाळांच्या मुलांची फी ऐकून आमच्या पायाखालची वाळू सरक. मग त्यांना त्या नवीन माझ्यासोबत लागलेले जे सहकारी आहेत किंवा माझ्यासोबत काम करणे माझ्या नंतरचे समजा, ते जर त्यांच्या मुलाच्या किंवा त्या घराच्या परत एकदा मुलाकडे येतो, शिक्षणाकडे मुलांच्या तर येतोय. एका सेवेमध्ये माणूस जर तो श्रीमंत नसेल, गर्भश्रीमंत म्हणतच नाही, गर्भश्रीमंत नोकरी करतं का माहीत नाही, श्रीमंत नसेल किंवा त्याच्या घरची कुठलीही इस्टेट वगैरे नसेल, तर एका सेवेमध्ये एक माणूस फक्त स्वतःचं घर, लग्न, घरच्यांची लग्न, पोरांची लग्न एवढंच करू शकतो. हा जरा विषय बाजूला ठेवूया. तर आता माझ्या दुसऱ्या सहकाऱ्यांच्या बाजूला येतो मी तुम्हाला, की जर तो माणूस आता त्याला एक विशिष्ट पगार आहे, तुला पेन्शन वगैरे नाही, त्यातले तो आता इथं शिक्षणाला, मुलाच्या शिक्षणाला इतके पैसे घालतोय, त्यात वाढते घर भाडे वगैरे, प्रत्येकाचा खर्च ज्याचे त्याच्या ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण त्याला आताच काय त्याच्या हातात उरत नाही आहे. कर्जबाजारी. तुम्ही नवा असो, पेन्शनर असो किंवा नसो, कुठलाही कर्मचारी असा फार कमीत बोटावर मोजणे इतके जे कर्जबाजारी नाही आहे. हा कर्जबाजारीपणा आर्थिक अस्थिर्यामुळे, आणि ही सुद्धा गोष्ट संविधानिक नाही आहे. आजारपणाबद्दल एक माझे ज्येष्ठ सहकारी म्हणजे साहित्यिक, ते ST मध्ये नोकरीला होते आणि STला पेन्शन नाही, तुम्हाला माहीतच आहे. जोपर्यंत ते सेवेत होते तोपर्यंत त्याच्या मुलाचं पालन पोषण वगैरे केलं. ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांचा पगारच अत्यल्प होता. तो काळच वेगळा होता. कारण मी 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, जेव्हा आम्ही नवीन नोकरी लागलो होतो त्या संदर्भातली. आता ते ग्रस्त, त्यांची मुलं वगैरे इकडं तिकडं आहेत बिचारी वगैरे, छान वगैरे. आता ते ग्रस्त असाध्य रोगानं आजारी आहेत. त्यांच्याकडं पेन्शनचा पैसा नाही. जे होतं ते मुलांना दिलं, म्हणजे कुणाला दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं, मुलांनाच दिलं किंवा मुलांनाच देणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या मुलांच्या पाठी खर्च झाला ना. आता त्यांच्याकडे काय नाही आहे. ते अगदी कुठेतरी ते आपल्या एक सरकारच्या 1-2 योजना आहेत म्हणून अजूनपर्यंत हयात तरी आहेत आणि त्यांनाही दीर्घायुष्य लाभो. पण ही परिस्थिती आत्ता थोडीशी मानवतावाद आहे, इकडं तिकडं सहकारी माणसं, ही ह्याच्यापुढं टिकेल का हो? नाही टिकणार. यापुढे प्रत्येक जण आपापलं बघणार आहे. कारण आताच मला माहीत झालं नाही की आपण अस्थिर आहोत. मी जर स्थिर असेल तर मी दुसऱ्याला मदत करेन, मीच अस्थिर असेल तर मी दुसऱ्याला कसा मदत करेन? आणि मुद्दा कसा आहे, तो पेन्शन असो नसोचा विषय नाही आहे. पेन्शन असलीच पाहिजे, कारण राबणाऱ्याला त्याचं फळ नक्की मिळालं पाहिजे. त्याने एक विशिष्ट नोकरी सेवेत लागल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत त्या इन्स्टिट्यूटचं, म्हणजे तो भले साखर कारखान्यात असो किंवा महामंडळात असो, राज्य शासनाकडे असो, केंद्र सरकारकडे असो, त्यानं त्या पद्धतीनं त्या
पद्धतीनं त्याच्या पद्धतीनं त्यानं काम केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित काम केलं म्हणून तुम्ही सेवानिवृत्त केलं. त्यानं व्यवस्थित काम केलं नसतं तर तुम्ही त्याला निलंबित केलं असतं. साधी सरळ गोष्ट आहे. आणि थोडंसं बोलायचंच झालं तर बोलण्यासारखं बरंच आहे. फक्त आता हात बांधलेले आहेत अशासाठी की संविधानाचा उत्सव आहे आणि आपण त्या संविधानाच्या सोबत नेहमी सदैव मानवतावाद आणि ठाम असं धर्मनिरपेक्ष देश तयार करण्यासाठी हे संविधान आपल्यासोबत आपल्यासमोर आपल्यासाठी आणि आपण आत्मसात केलेले संविधान निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व सदस्य मंडळी, सर्व अध्यक्ष मंडळी यांना परत एकदा या निमित्तानं विनम्र आदरांजली अर्पण करून मी थांबतो. माझ्याकडं थोडासा नेटवर्कचा विषय हृदय मानव अशोक आणि आपण सर्वजण इथं आलात, त्यांनी सर्वांनी मला ऐकलं, सहन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी व्यक्त करतो. धन्यवाद.